रविवार तारीख 29 मार्च झावळ्यांचा रविवार. पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. पहिले वाचन यशया अध्याय 50 ओवी 4 ते 7. क्षीणलेल्यांस बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला शिष्यांची जिव्हा दिली आहे. तो रोज सकाळी मला जागे करतो. शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो. प्रभू परमेश्वराने माझे कान उघडले आहेत. मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही. मी मारणाऱ्यांपुढे आपली पाठ केली. केस उपटणाऱ्यांपुढे मी आपले गाल केले. उपमर्द व छिथू यांपासून मी आपले तोंड चुकवले नाही. प्रभू परमेश्वर मला सहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही. मी आपले तोंड गारगोटीसारखे केले. माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. माझ्या देवा, तू मला का अंतरलास. दुसरे वाचन फिलिपे अध्याय 2 ओवी 6 ते 11. ख्रिस्त येशू तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण स्वीकारले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. सर्वांना हा पवित्र आठवडा प्रार्थनामय आणि स्वतःचं मननचिंतन करून स्वतःला प्रभू येशू ख्रिस्ताकडे जवळ आणण्यासाठी फ्रूटफुल व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.